नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज. रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. काल छावाचे विजयकुमार गाडगे यांच्यावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ लातूरकरांनी आज कडकडीत बंद पाळला. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी विश्रामगृह या ठिकाणी हल्ला करून गंभीररित्या जखमी केले होते. त्याचा निषेध व राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सर्वपक्षीय लातूर आज कडकडीत बंद पाळण्यात आले. या बंदचे नेतृत्व छावाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी केले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात गेम खेळतात, त्यांना तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यांना घरी बसून गेम खेळता यावा म्हणून पत्त्यांचा डाव मागण्याचे निवेदन विजयकुमार गाडगे पाटील व त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिले. निवेदन देऊन ते बाहेर पडत असताना राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण व त्यांच्या सहकार्याने गाडगे यांना बेदम मारहाण केली. त्यांचा निषेध म्हणून आज लातूर बंद पाळण्यात आला. या बंद दरम्यान नानासाहेब जावळे पाटील यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, अशोक हॉटेल, गंजगोलाई, गुळ मार्केट, बसवेश्वर चौक, मार्केट यार्ड, राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाण्याची टाकी, PVR चौक, परत छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना रेणापूर नाका, अहिल्यादेवी होळकर चौक, परत छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होऊन सूरज चव्हाण यांना तात्काळ अटक करावी, कृषी मंत्री कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आदी घोषणा देत सहभागी झाले होते. या मोर्चात शेतकरी संघटनाही सहभाग झाली होती. रॅलीमध्ये हातात घुमणे घेऊन ते फिरत असल्याचे दिसून आले. ST शाळा, महाविद्यालय यावर बंदचा परिणाम झाला नाही, पण बहुतेक सर्व हॉटेल, आस्थापना, काही वेळ आडत बाजार पूर्णपणे बंद दिसण्यात आली. रत्नापूर न्यूज.